विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकार व हक्काची काही मूलभूत माहिती या व्याख्यानामध्ये सांगणार आहे. भारतीय संविधान हे जे निर्माण झालेले आहे, हे निर्माण होण्यामागचं कारण की डॉक्टर आंबेडकरांना वाटायचे की भारतातील सर्व नागरिकांना समान नागरिक हक्क व मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे व सर्वांचा विकास व्हायला पाहिजे. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आवर्जूनपणे आपल्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार हे महत्त्वाचे तत्त्वे हे आपल्या संविधानात टाकलेले आहे. अशा या संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये कलम 12 ते 35 मध्ये 7 मूलभूत अधिकार सांगण्यात आलेले आहेत. या कलमांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की संपूर्ण मानवी विकास करण्यासाठी ही कलमे भरपूर आहेत. सर्वांना समान संधी व न्याय मिळण्यासाठी ही महत्त्वाची कलमे या डॉक्टर आंबेडकरांनी या संविधानामध्ये टाकलेली असल्यामुळे या भारतीय संविधानाला खूप जास्त महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. आपण जर स्टेप बाय स्टेप कलमांचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की कलम 14 जी आहे त्या कलम 14ने कायद्याने समान संरक्षण सर्व भारतीय नागरिकांना दिलेले आहेत. यात जात, धर्म, वंश, भाषा याचा कोणताही भेदाभेद केला जाणार नाही व त्या व्यक्तीची संधी व दर्जा हा समान पातळीवर मापला जाईल असं या कायद्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. कलम 15 जो आहे त्या कलम 15 मध्ये भेदभाव नष्ट करण्यात आलेला आहे. दुकाने, उपाहारगृहे, भोजनालय, करमणुकीची साधने, रस्ते, मंदिर, तलाव, विहीर, घर या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला मुक्तपणे जाता येतील व या ठिकाणी कोणताही भेदभाव करता येणार नाही असं या कलमात सांगितलेलं आहे. कलम 16 मध्ये समान संधी दिलेली आहे. सार्वजनिक सेवेत सर्वांना समान संधी मिळेल व नागरिकाला त्याच्या नोकरी व पदाला तो अपात्र राहणार नाही याची महत्त्वाची जाण या कलमामध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक सेवेत सर्व व्यक्ती हे समान आहे असं या कलमात म्हटलेलं आहे. कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारण्यात आलेली आहे. अस्पृश्यता पाळणे व ती पाळणे हा गुन्हा आहे व यावर कायद्याने बंधन या कलमात आणलेले आहे. कलम 18 नुसार पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे व पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली असल्यामुळे भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या पदव्या आता राहणार नाही असं या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. रावसाहेब, दिवाणसाहेब, जहागीरदार यासारख्या पदव्या आता नष्ट झालेल्या आहेत. यामागचा उद्देश म्हणजे की कोणताही भेदाभेद या देशात होऊ नये असं या कलमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. 19 ते 22 मध्ये कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे. यात 19 मध्ये भाषणाचे व मतप्रदानाचे स्वातंत्र्य आहे. 19(2) मध्ये शांततापूर्व सहभाग घेण्याचे स्वातंत्र्य आहे. कलम 19(4) नुसार प्रदेशात मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. कलम 19(5) नुसार वास्तव्याचे स्वातंत्र्य आहे व 16(6) नुसार कोणताही व्यवसाय, व्यापार, रोजगार, धंदा करण्याचे स्वातंत्र्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. याचबरोबर कलम 23 ते 24चा आपण विचार केला तर कलम 23 आणि 24 मध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार देण्यात आलेला आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीची पिळवणूक, शोषण होणार नाही याकडे राज्याने लक्ष द्यावे आणि तसं जर होत असेल तर त्यावर कायद्याने बंधन आणावे व संबंधित व्यक्तीला न्यायालयीन कोठडी द्यावी असं या कलमात म्हटलेलं आहे. कलम 25 ते 26 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे. धर्मनिरपेक्ष राज्य स्थापने व धार्मिक स्वातंत्र्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये राज्य हे कोणत्याही धर्माला स्पेशल महत्त्व न देता सर्व धर्माला समान महत्त्व देईल असं या कलमात म्हटलेलं आहे. कलम 29 ते 30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. 29 नुसार भाषा व लिपी याचे जतन करता येते तर 30 नुसार अल्पसंख्याक शिक्षण संस्था स्थापण्याचा अधिकार देखील या कलमामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कलम 32 ते 35 मध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार आहे व यात बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकार पुच्छा आणि उत्प्रेषण सारख्या तत्वांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मित्रहो, वरील
हे मूलभूत अधिकार डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये का दिले, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता भारतीय संविधान हे असं आहे की त्या संविधानामध्ये सर्व जनता ही समान असेल असं म्हटलेलं आहे. तो कोणत्याही रंगाचा असो, वंशाचा असो, धर्माचा असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, भांडवलदार असो की मालिक असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, सर्व व्यक्ती हे समान आहेत. आणि जेव्हा व्यक्ती निसर्गाने समान निर्माण केलेले आहेत, तर सर्व व्यक्तींना समान अधिकार व हक्क असले पाहिजेत की जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्या पर्सनॅलिटीचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा विकास करता येईल. हा उद्देश डॉक्टर आंबेडकरांचा होता. त्याचबरोबर या भारतीय देशामध्ये परिस्थिती ही अशी होती पूर्वी की वंश आणि वर्ण याचा खूप मोठा भेद या देशामध्ये होता. वर्णव्यवस्थेमुळे संपूर्ण समाजव्यवस्था ही बुरखडून गेलेली होती आणि वर्णव्यवस्थेत फक्त काही समाज किंवा लोकांनाच प्रगती करण्याचा अधिकार मिळत होता. बाकीच्या अल्पसंख्याक दलित आदिवासी समाजाला तो मिळत नव्हता. आणि डॉक्टर आंबेडकरांनी हे जाणलं की जोपर्यंत या समाजाला पण आपण मूलभूत अधिकार आणि हक्क देणार नाही, तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या या संविधानामध्ये मूलभूत अधिकार आणि हक्क टाकून या भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रगती करण्याचा अधिकार या ठिकाणी प्रदान करून दिलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थ्यांनो, मूलभूत अधिकार आणि हक्क हा भारतीय संविधानाचा पाया आहे. हा पाया अभ्यासल्याशिवाय आपण भारतीय संविधान अभ्यासले नाही किंवा अभ्यासू शकतच नाही. म्हणून या मूलभूत अधिकार आणि हक्काचा अभ्यास तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास या ठिकाणी करता येईल.